नमस्कार, मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. दक्षिणेकडे शिव भगवान यांची पूजा पंचमहाभूताच्या तत्वामध्ये केली जाते. यापैकी 3 तत्वांची माहिती आपण डॉक्टर माधुरी कुलकर्णी यांच्याकडनं घेतली. उर्वरित जी 2 तत्व आहेत पंचमहाभूतातली त्यांची मंदिरं आणि त्याविषयीची माहिती आपण माधुरीताईंकडनं घेणार आहोत. माधुरीताई नमस्कार. या दुसऱ्या भागामध्ये पंचमहाभूतापैकी 3 तत्वाची माहिती आपण पहिल्या भागामध्ये दिली. चौथं जे तत्व आहे ते अग्नितत्व. तर या अग्नितत्वाविषयीच्या मंदिराविषयी काय माहिती सांगायला आपण? खूप रोचक आहे अग्नितत्व. अग्नी आहे तर सर्व गोष्टी आहेत. अग्नी आपल्याला सूर्यापासून मिळतो आणि सूर्य आहे तर आपण आहोत. ऊर्जा आहे तर आपण आहोत. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारची अग्नी आहेत. सगळ्यात आपल्याला सगळ्यांना परिचित असणारा म्हणजे आपला जाठर अग्नी. जाठर अग्नी काय काम करतो? आपण जे आहार घेतो खातो त्याचं परिवर्तन करण्याचं काम करतो. म्हणजे अग्नी हा परिवर्तनासाठी महत्वाचा आहे. आणि म्हणूनच ते जे अग्नी स्वरूपातलं शिव मंदिर जे आहे ते आपल्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनासाठी महत्वाचं आहे. मग परिवर्तन कशामध्ये म्हणायचं? नुसतं आपल्या शरीरामधलं परिवर्तन आहे. आहारामुळे आपल्या शरीरातलं परिवर्तन होतं, पण आपल्या मनामध्ये परिवर्तन होण्यासाठी, आपल्यात बदल होण्यासाठी म्हणून ते जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे. अग्नितत्वातील शिव तेथे अरुणाचलेश्वर म्हणून आहे. तिरुवन्नमलाई नावाचं जे शहर आहे तिथे अरुणाचलेश्वर म्हणून शिव तिथे स्थापित आहेत. तर अग्नि स्वरूपातले हे आहेत. तिथे अरुणाचलेश्वर नावाचा पर्वत आहे एक. तर त्या पर्वताबद्दल एक रोचक कथा आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये वाद सुरू झाला की श्रेष्ठ कोण. ब्रह्मा म्हणतो मी सृष्टीची उत्पत्ती करता, मी श्रेष्ठ. विष्णू म्हणतात मी पालन करता, मी श्रेष्ठ. दोघांचा वाद खूप विकोपाला गेला. मग आता वाद मिटवायचा कोणी? मग ते गेले भगवान शंकराकडे की आमच्यात श्रेष्ठ कोण हे तुम्ही सांगाल का? शिव म्हणतात ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. मी एक अग्नीचा स्तंभ उभा करतो म्हणे. त्याचं वरचं टोक आणि खालचं टोक जो कोणी शोधून दाखवेल तुमच्यापैकी तो श्रेष्ठ. आता ते भगवान शिवच ते स्वतः अग्नी स्वरूपात प्रकट झाले. त्याने म्हणजे अग्निस्तंभ उभा केला थोडक्यात आणि म्हणे शोधा. मग विष्णूने वराहाचं रूप घेतलं आणि ते खोदत खोदत पाताळात गेले ते. आणि इकडे ब्रह्मावरती गेले. तर विष्णू खाली गेले, खूप खाली जात आहेत. त्यांना काही त्यांचं खालचं टोक काय त्यांना सापडलंच नाही. त्यांनी आपले हार मान्य केली, नको जाऊ दे, आपल्याला सापडत नाहीये. शेवटी भगवान शिव होते ज्याला आधी नाही अंत नाही, त्यामुळे त्यांना अप्पर एंड नाही लोअर एंड पण नाहीये. म्हणून विष्णू वरती आले आणि त्यांनी चूक मान्य केली, नाही मी श्रेष्ठ नाहीये, मला काही तुमचं खालचं टोक सापडलं नाही. इकडे ब्रह्मावरती गेले, खूप वरती जात आहेत, त्यांना काही सापडे ना. मग शेवटी आता काय करायचं? आपल्याला जर वरचं टोक सापडलं नाही तर आपलं श्रेष्ठत्व कमी होणार, विष्णू श्रेष्ठ ठरतील. मग ते त्यांना तिथे एक केतकीचं फुल दिसलं, केवड्याचं फुल. तिथे केवड्याच्या फुलाला म्हणे हे माझं एक काम करते का? म्हणे काय? माझ्याबरोबर खाली चल आणि फक्त शंकरांना एवढं सांगायचं की मी वरच्या टोकापर्यंत जाऊन आलो. त्या केतकीच्या फुलाला थोडीशी भुरळ पडली. ठीक आहे सांगते त्याला, काय त्यात काय एवढं फक्त एवढंच सांगायचं ना. वरती येऊन गेले. हो म्हणे सांगते मी. मग ते केतकीच्या फुलाला घेऊन खाली शंकराकडे आले. शंकरा अंतर्ज्ञानी, त्यांना कळालं की हे काहीतरी खोटं सांगतात आहे. मग त्यांनी ब्रह्माला शाप दिला की तुझं मंदिर कुठेही भारतामध्ये होणार नाही. तुम्ही बघा भारतामध्ये ब्रह्माचं मंदिर आपण कधी गेलेलं आठवतो का? कुठल्या? फक्त राजस्थानमध्ये एका ठिकाणी पुष्कर या ठिकाणी ब्रह्माचं मंदिर आहे. आणि केतकीच्या फुलाला पण शाप दिला की तुला भगवान शंकराच्या पिंडीवर कधी वाहिलं जाणार आहे, म्हणून शंकराला केतकीचं फुल वाहिलं जात नाही. तर कथा ही अशी आहे की त्याने जो अग्निस्तंभ उभा केला होता तो अग्निस्तंभ त्याचं छोटं स्वरूप म्हणजे तो अरुणाचलेश्वर पर्वत आहे. म्हणजे भगवान साक्षात तिथे उभे अग्नितत्व रूपामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करतात. आता त्या अरुणाचलेश्वर पर्वताची गिरिवलम म्हणजे प्रदक्षिणा 14 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. आम्ही केली ती. तर ती प्रदक्षिणा खूप महत्व आहे त्याचं. म्हणजे आपण साक्षात अग्नीला, साक्षात शिवाला बेअरफूट करतात ती बरे. आपण हे परिवलम किंवा गिरिवलम ती
आणि त्या साक्षात अग्नीला आपण शरण जायचं आहे, की ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व इथे आहे. म्हणजे आपण देव कोणाला मानायचं हे खरं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपण पूर्वी बघा, म्हणजे आदिमानव किंवा हे आदिवासी लोक देव कोणाला मानायचे, की जे दिसतं त्याला, सूर्याला देव मान, चंद्राला देव मान, निसर्गातला देव मानायचे. तसंच हा अग्नी आहे, हा अग्नी निसर्गाचा एक भाग आहे, त्याला आपण देव मानून त्याला शरण जायचंय आणि आपल्यामध्ये परिवर्तन करून आणायचे. तेव्हा जेव्हा आपण ते गिरिवलम करतो, गिरिवलम करत असताना 8 दिशेला 8 ठिकाण ते लिंग आहेत, अष्टलिंग म्हणतात त्याला. त्या लिंगांचं दर्शन घेत घेत एक साधारण 4 ते 5 तास लागतात त्या गिरिवलम करायला. आणि खाली आणि त्या अरुणाचलेश्वर पर्वताच्या पायथ्याशी रमण महर्षींचा आश्रम आहे. आम्ही त्या आश्रमामध्ये पण गेलो होतो. रमण महर्षी कदाचित कोणाला इथे माहिती नसेल, पण अनेक परदेशस्थ लोक तिथे येऊन ध्यान करायला बसतात. रमण महर्षींविषयी सांगायचं तर खूप आपलं हे खूप मोठं होईल, परंतु वयाच्या 16व्या वर्षी ते त्या पर्वतावर आले वास्तव्यास. 50 वर्ष त्यांनी एकाच पर्वतावर एकाच ठिकाणी वास्तव्य केलं. त्यांची आई त्यांना शोधत तिथे आली. आईने त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं, स्वतःच्या आईला त्यांनी मोक्ष दिला, असे ते रमण महर्षी. आम्ही त्या पर्वतावर पण वरती जाऊन आलो. त्यांच्या रमण महर्षींची गुफा पण होती, विरूपाक्ष गुफा एक होती. तर आणि खाली उतरले की मग अरुणाचलेश्वरचं मंदिर आहे. तर पर्वताचं पण मला वैशिष्ट्य खूप जाणवलं बरं का. अरुणाचलेश्वर आहे तो, अरुण म्हणजे अग्नी. आणि तिथे मला बऱ्यापैकी अग्निमंथाची झाड दिसली. अग्निमंथ म्हणजे मंथ म्हणजे काय, घासणं. मी पूर्वी बघा अग्नी निर्माण करायला, तयार करायला काड्यापेट्या नव्हत्या, मग असे काड्या घासून मंथन करून अग्नी तयार करतात. त्या प्रकारची झाडं तिथं काही दिसली. बेलाची झाडं तर खूप होती त्या पर्वतावर. अर्थात करायची शिवाचं स्थान आहे म्हणून तिथे बेलाची झाडं भरपूर. मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे ते अग्नीच, म्हणजे अग्नी तत्व म्हणून ते मंदिर आहे त्या ठिकाणी. शिवाची प्रज्वलित आहे, अग्नी प्रज्वलित नाहीये तिथे. तिथे दिवे लावतात, सतत दिवा जळत असतो. आणि दर पौर्णिमेला तिथे त्या पर्वतावर म्हणजे दीपोत्सव असतो. खूप दिवे लावतात त्या पर्वतावर. कार्तिकी पौर्णिमेला तर खूप मोठा उत्सव असतो, सगळ्यात मोठा वर्षातला उत्सव जो आहे. तर तो तिथे दीपोत्सव असतो. खूप गर्दी असते, गिरिवलम करायला पण खूप गर्दी असते अरुणाचलेश्वरला. आणि खरंच खूप चांगलं तत्व आहे ते अग्नि तत्व, की ज्याची आपण पूजा केली पाहिजे किंवा ते तत्व आपण अंगीकारलं पाहिजे. आणि आपल्या शरीरातला अग्नी कसा प्रज्वलित आहे, अग्नी म्हणजे आपली भूक, नुसती आहाराची भूक नाही, आपली ज्ञानाची भूक, आपली अध्यात्माची भूक, सगळ्या चांगल्या गोष्टींची भूक आपली कशी प्रज्वलित राहिली पाहिजे, हे त्या तत्वाकडून आपण नक्कीच शिकलं पाहिजे. आणि शेवटचं तत्व कुठलं? शेवटचं आता ते जलतत्व जे आहे, जंबुकेश्वर म्हणून आहे. तर जंबुकेश्वर इथे एकदा पार्वतीला काय झालं की ते जलतत्व आहे, की शिवाच्या अंगावरची राख तिने सहज बुडून झटकली. शिवाला ते भस्म हे करणारा शिव ना, भस्म अंगावर लेपन करणारा शंकर आहे, शंकर महादेव आहे. तर त्यांनी सांगितलं की तू पृथ्वीवर जाऊन तप कर, म्हणून तिने एका जांभळाच्या झाडाखाली जाऊन तिने तप केलं. आणि ते कावेरी नदीच्या काठावरच आहे तिथे. आणि ते तिथे शिवलिंग तिने जलामध्ये स्थापन केलं, म्हणून ते जलतत्वातलं शिव म्हणून असं ते जंबुकेश्वर आहे. जांभळाची झाडं आहे तिथे, पांढऱ्या रंगाची जांभळं लागतात. आली पण मिळतात पांढऱ्या जांभळाचं झाडं रोपं नर्सरीमध्ये मिळतात, परंतु तेव्हाच जे ते झाड आहे पांढऱ्या रंगाची जांभळं लागतात असं इथल्या गाईडने सांगितलं. आम्ही प्रत्यक्ष काही बघितली नाही, परंतु त्या झाडाखाली पार्वतीने तप केलं. आणि आता जल पार्वतीने विद्या मिळण्यासाठी म्हणून तिथे शंकराची आराधना केली. म्हणजे विद्यार्जन करणारे विद्यार्थी जे आहेत त्यांनी जर तिथे जाऊन दर्शन घेतलं किंवा तिथे जाऊन आराधना जर केली तर त्यांचं विद्यार्जन किंवा थोडंफार ग्रास्पिंग कॅपॅसिटी जी आहे ती तिथे वाढू शकते, वाढते. आणखी जल म्हणजे जलामध्ये एक गुण असतो स्निग्धतेचा, जोडून ठेवण्याचा. आपण पिठाचा गोळा करायचा आहे, पीठ जोडायचं एकमेकाला. आपण काय करतो, पाणी घालतो त्याच्यामध्ये. म्हणजे जल काय करतं, जोडून ठेवतंय काही गोष्टी. म्हणजे एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी, माणसातला दुवा जोडण्यासाठी, म्हणून त्या जलतत्वाचं महत्व आपल्या समाजामध्ये, आपल्या शरीरामध्ये आणि सर्वांमध्ये नक्कीच किती टक्के पाणी? पाणी तर आहे आपल्या शरीरामध्ये भरपूर, पण जलमहाभूत हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही जे चवी बघता, गोड, आंबट, तुरट, तिखट, खारट,
ज्या चवी आहेत 6 प्रकारच्या, हो. त्या 6 प्रकारच्या ज्या चवी आहेत त्या मुळात सर्व जलापासून बनलेल्या आहेत. जलापासून. आणि हे सुद्धा पंचमहाभूतात्मक आहेत. बरोबर. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही पंचमहाभूत, पण प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी महाभूताचं आधिक्य असतं, प्राबल्य असतं. जसं उदाहरण आपली हाडं घेतली, हाडामध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे. आपल्या शरीरातलं रक्त घेतलं, रक्तामध्ये जल महाभूताचं आधिक्य आहे. म्हणजे शरीरातली प्रत्येक गोष्ट जर घेतली तर प्रत्येक गोष्ट, त्या पंच हृदयातली जी पोकळी आहे हा. तिथे ती पोकळीमध्ये तुमच्या आकाश महाभूत आहे. हा. बरोबर. असं प्रत्येक महाभूताचं जठराग्नी आहे किंवा 5 महाभूताचे 5 अग्नी सुद्धा वेगळे आहेत. अच्छा. तर ते अग्नी म्हणजे अग्नी तत्व आहे. हे सगळे पंचमहाभूतापासून बनलेलं आपलं शरीर आहे. फक्त त्याचं प्रमाण कमी जास्त आहे आणि याचं संतुलन राखणं हे आपलं काम आहे. आणि त्यामुळेच आपलं आरोग्य शारीरिक आणि मानसिक दोन्ही सुद्धा टिकून राहू शकतं. आपण केव्हा गेला होता साधारण त्या सर्व मंदिरांकडे जाण्यासाठीचा चांगला कालावधी कोणता? तसं उन्हामध्ये जास्त आपण फिरू शकत नाही म्हणून उन्हाळ्यात शक्यतो टाळावं. परंतु डिसेंबर जानेवारी मध्ये जर आपण तिथे गेलो, कशा तिथे जाण्यासाठी जे काय काय व्यवस्था आहे तिथे? व्यवस्था तुम्ही जर बेंगलोरहून किंवा तिरुपतीहून जर तुम्हाला जायचं असेल तर तिरुपती पर्यंत तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. आणि तिथून कालहस्ती आणि मग तिथून तुम्ही गाडी करून सगळी मंदिरं पाहू साधारण शकता. किती दिवसात होऊ शकतात? 3 दिवस लागतात 5ही महाभूत करायला. अच्छा. 3 दिवस पूर्ण लागतातच. बर. म्हणजे आपण, पहिलं मंदिर पाहायला लागल्यापासून शेवटच्या मंदिरापर्यंत किती साधारण किलोमीटर होतं ते सगळा तरी प्रवास? साधारण 800 ते 900 किलोमीटर 800 ते प्रवास 900. होतो सगळा. आपण कोण कोण होतं आपल्या परिवारात? आम्ही परिवारातलं मी, माझे मिस्टर आणि दोन्ही मुलं, डॉक्टर भास्कर कुलकर्णी, हा. अथर्व कुलकर्णी मुलगा माझा आणि मुलगी नेहा कुलकर्णी, आम्ही 4घही होतो. हा. आणि खूप छान म्हणजे गाडी करूनच गेलो आम्ही. अच्छा. किंवा तुम्हाला अजून एक पर्याय, इथून चेन्नई पर्यंत तुम्ही याच्याने जर गेले फ्लाईटने किंवा रेल्वेने कसंही जाऊ शकता. तिथूनही सगळी मंदिरं जवळ पडतात आपल्याला. अच्छा. आणि तिथूनही तुम्ही गाडी करून जाऊ शकता सगळीकडे. खूपच छान माहिती तुम्ही आज या ठिकाणी दिली. या एकूणच पंचमहाभूतांविषयी, या मंदिरांविषयीचा काय संदेश आपण सर्वांसाठी देतात? खरं पंचमहाभूतांचं संतुलन म्हणजे आपलं आरोग्य आहे. त्याचं संतुलन जर बिघडलं, थोडं सुद्धा कुठं बिघडलं आपल्या शरीरामध्ये, तर आपल्याला आजार हा होणारच, व्याधी होणारच. छोटीशी गोष्ट घ्या, पृथ्वी महाभूत समजा जास्ती झालं की लगेच किडनी स्टोन होतो. स्टोन म्हणजे दगड म्हणजे पृथ्वी. म्हणजे पंचमहाभूतांचं संतुलन राखणं आपल्या शरीरात खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण पंचमहाभूतांचं संतुलन राखतो तेव्हा आपलं शारीरिक आरोग्य खूप चांगलं राहतं. जेव्हा शारीरिक आरोग्य चांगलं तेव्हा आपलं मानसिक आरोग्य चांगलं. आणि जेव्हा तुमचं मानसिक आरोग्य चांगलं असेल तेव्हाच तुमचं अध्यात्माकडे तुमचा कल होतो आणि आध्यात्मिक तुमची ऊर्जा वाढते आणि तुम्ही आयुष्यामध्ये सुखी समाधानी होता. आपण पंचमहाभूतांचं संतुलन असणं आवश्यक आहे असं सांगितलं, तर त्यासाठी नेमकं थोडक्यात काय सांगाल? कशा माध्यमातून आपण पंचमहाभूताचं संतुलन राखू शकतो? हा, पंचमहाभूतांचं संतुलन राखण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. त्याला सांगायला तर खूप हे होईल, पण थोडक्यात सांगते की आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार तुम्ही जर दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचं जर पालन केलं, थोडक्यात सकाळी ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेपासून जर केलं, म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर उठणे हा सगळ्यात पहिली गोष्ट आहे. आणि तिथून पुढे आयुर्वेदामध्ये वेगळी वेगळी दिनचर्या सांगितली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करावं, किंवा ऋतू जर बदल झाला काय करू नये, आणि कोणत्या ऋतूत काय करावं, किंवा कुठला आहार घ्यावा, कुठला आहार घेऊ नये, हे सगळं सांगितलं. ज्या ज्या सीझन मध्ये, ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे निसर्गामध्ये येतं तेच आपण घ्यावं का आपण खावं. नाही तर उगाचच ऑक्टोबर मध्ये आंबे येतात म्हणून आपण आंबे खायचे, याला अर्थ नाहीये. ज्या सीझन मध्ये, ज्या ऋतूमध्ये जी जी फळं निसर्गामध्ये उत्पन्न होतात, खूप आहे. आपले सणवार आहेत सगळे, ते जे ज्या ज्या पद्धतीने आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत त्या त्या पद्धतीने आपण त्याचा अंगीकार जर केला तर आपलं संतुलन नक्कीच चांगलं राहतं. या पंचमहाभूत मंदिरांविषयीची माहिती आणि त्याचं महत्त्व, या पंचमहाभूतांचं जीवनातलं महत्त्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप छान माहिती आपल्याला माधुरीताई कुलकर्णी यांनी दिली. आज या निमित्तानं हा आमचा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.